नमस्कार फ्रेंड्स, धार्मिक शास्त्रांमध्ये आरतीला विशेष महत्त्व आहे। आरतीशिवाय कोणतीही पूजा किंवा कार्य पूर्ण होत नाही असे म्हणतात। हिंदू धर्मामध्ये देवाची पूजा झाल्यानंतर आरती करण्याची पद्धत आहे। आरती केल्याने देव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते। देवाच्या प्रतिमेची प्रशंसा करून स्वतःला पूर्णपणे सकारात्मकतेने भरून टाकावे, म्हणूनच आरतीला देवाची उपासना करणे असे म्हणतात। कारण देवाची प्रतिमा ज्योतीने विशेष प्रकाशित केली जाते, म्हणजे साधक दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराधनेतून दुर्दैवांचा नाश करतात। दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते। सर्व घरांमध्ये देवाची पूजा आरती केली जाते। आपल्या हिंदू धर्मात गणपतीची, शंकराची, देवीची आरती, दत्तात्रेयांची आरती, पांडुरंगाची, श्रीरामाची, श्रीकृष्णाची अशा अनेक देवतांची विधिवत सर्व मंदिरात व घरात होत असते। देवघरात दिवा सकाळ संध्याकाळ लावला जातो। आरती हा शब्द संस्कृत आर्त या शब्दापासून आल्याचे शास्त्रात सांगितले आहे, ज्याचा अर्थ दुर्दैव, आपत्ती, आक्षेप, त्रास दूर करणे असा होय। आरती म्हणजे आराधना, देवाची उपासना करणे होय। शास्त्रात दिलेल्या नियमांनुसार आरतीच्या अर्थाच्या आधारे देवपूजेची दोन कारणे सांगितली आहेत। पहिले कारण म्हणजे आरती करताना आपण देवतेच्या संपूर्ण मूर्ती किंवा प्रतिमेभोवती दिवा ओवाळून करतो किंवा फिरवतो, जेणेकरून भक्तांना आरतीच्या प्रकाशाने देवतेच्या चमकणाऱ्या अलंकाराचे आणि अवयवांचे दर्शन होऊन पूर्ण आनंदाची प्राप्ती होते। देवाच्या प्रतिमेची प्रशंसा करून स्वतःला सकारात्मकतेने भरून गेल्यासारखे होते। तर दुसरे कारण म्हणजे साधक दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराधनेतून दुर्दैवाचा नाश करतात। दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते। अंधार कितीही गडद असला तरीही एक पंती लावल्याने सर्वत्र प्रकाश, आशेचे किरण पसरतात। त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते। देवाच्या रूपाचे सौंदर्य अतुलनीय आहे। झगमगत्या दिव्यांपेक्षा एक शांत आणि अखंड दिवा मनालाही प्रसन्न करतो। त्यामुळे अनेक प्राचीन मंदिरांमध्ये फक्त दिव्यांचाच प्रकाश असतो, ज्या दिव्यांच्या प्रकाशातील देवाचे दर्शन हे विलक्षण अनुभूती देऊन जाते। फक्त दर्शनानेच जीवनातील काळोख दूर होण्यास मदत मिळते। एक सकारात्मक ऊर्जा आपल्या अंगी येते। हे जग पंचमहाभूतांनी झाले आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 गोष्टींचा आरतीमध्ये देखील समावेश आहे। कापुराचा सुगंध म्हणजे पृथ्वी, पाण्याचा संथ प्रवाह म्हणजे तूप, अग्नी म्हणजे दिव्याची ज्योत, वायूमुळे होणारी ज्योतीची हालचाल, घंटा, शंख, मृदंग इत्यादींचा आवाज आकाश दर्शवतो। अशा प्रकारे जगाच्या कानाकोपऱ्यातून परमेश्वराची आरती होते। भगवंताची आरती ही कधीही उभे राहून करावी। आरती करताना भगवंताच्या पायावर 4 वेळा, नाभीवर 2 वेळा, चेहऱ्यावर 1 वेळा आणि सर्व अवयवांवर 7 वेळा फिरवण्याचा नियम आहे। पूजा छोटी असो वा मोठी, आरतीशिवाय ते पूर्ण मानले जात नाही। जो नित्यनेमाने भगवान विष्णूंची आरती करतो किंवा बघतो तो 7 जन्म ब्राह्मण कुळात जन्म घेत असे सांगितले जाते। कापुराने भगवंताची आरती केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते, सोबतच मनुष्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो। तुपाच्या वातीने देवाची आरती करणारा माणूस दीर्घकाळ स्वर्गाची प्राप्ती करतो। आरती केल्याने पूजेतील कोणत्याही प्रकारची कळत नकळत झालेल्या चुकीची माफी मिळते। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।